सत्ताधारी आमदार सुरेश धस यांनीच आपल्या सत्तेतल्या मंत्र्यांवर गंभीर आरोप केलेले आहेत। पीक विम्याच्या नावाखाली राज्यात शेकडो कोटींचा घोटाळा झाला। बोगस लाभार्थ्यांनी दुसऱ्या तालुक्यात अर्ज करत पैसे लाटल्याचा दावा धसांनी केलेला आहे। त्यांनी नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे होता। प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा परळी पैटर्न, ये पैटर्न सब तरफ लागू करो, ऐसी विनती मैं देश के प्रधानमंत्री जी से जाके करने वाला हूँ। लवकरात लवकर वेळ घेतो मी अमित भाई शहांची, मोदी साहेबांची। ये जो परळी का पैटर्न है, पहले सबसे पहले गुजरात को लगाओ और वाराणसी को भी लगाओ। सभागृहात पुन्हा एकदा सत्ताधारी नेत्यांनीच आपल्या गेल्या टर्मच्या सरकारवर पीक विमा घोटाळ्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे। भाजपा आमदार सुरेश धसांनी महाराष्ट्र बोगस पीक विम्याच्या परळी पॅटर्ननुसार 250 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केलाय। नाव न घेता माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत धसांनी भाजपलाच चिमटे काढले। प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा परळी पैटर्न, ये पैटर्न सब तरफ लागू करो, ऐसी विनती मैं देश के प्रधानमंत्री जी से जाके करने वाला हूँ। लवकरात लवकर वेळ घेतो मी अमित भाई शहांची, मोदी साहेबांची। ये जो परळी का पैटर्न है, पहले सबसे पहले गुजरात को लगाओ और वाराणसी को भी लगाओ। आणि हे गाव कोणते, इंजेगाव, नाथरा, हे आमच्या तालुक्यातले लोक दुसऱ्या तालुक्यात विमा कस काय भरू शकतात? माझं जर तुमच्या खामगाव चिखलीला नाव आले कस काय जमल? हे नवीन आता मला वाटतं नरेंद्र मोदी साहेबांना विनंती करावी लागणार आहे। अध्यक्ष महोदय, प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये देशातल्या कोणत्याही सातबाऱ्यावर कोणी बी नावं टाकून द्यायची। जय हिंद, जय महाराष्ट्र। पीक विम्यामध्ये अशा प्रकारे जर गोंधळ होणार असेल तर त्याची सखोल चौकशी करू। म्हणजे ती कुठल्या लेवलवर, त्याला कोण कोण, पोलीस विभाग लागेल, महसूल विभाग लागेल, असं एक नीट मल्टी डिसिप्लिनरी। कारण हे इथे लक्षात आलं अजून कुठल्या जिल्ह्यात चाललाय, अजूनही काही जिल्ह्यांमध्ये असू शकतं। 8-8 हजार कोटी रुपयाचा विमा दिला आणि त्यातले 1000 कोटी दुसरेच पळवत असतील तर हा टॅक्सपेअरचा पैसा आहे। म्हणून निश्चितपणे याचा छडा जो आहे तो लावला जाईल। गेल्या वर्षापासून महाराष्ट्र सरकारनं 1 रुपयात पीक विमा सुरू केला। यानुसार शेतकऱ्यांना फक्त 1 रुपया भरून पीक संरक्षणाची तरतूद आहे, तर उर्वरित पैसे सरकार स्वतःच्या तिजोरीतून भरणार होतं। धस यांच्या आरोपांनुसार बीड जिल्ह्यामध्ये पीक विमा घोटाळ्याचा परळी पॅटर्न राबवला गेला। जमीन मालकांऐवजी दुसऱ्याच लोकांनी पीक विमा मिळवला, तर इतर तालुक्यातील विमा परळीतल्याच बोगस शेतकऱ्यांनी उचलल्याचाही आरोप आहे। एकट्या बीड जिल्ह्यात 7,500 हेक्टरवर पीक विमा घोटाळा झालाय। फक्त सोनपेठ तालुक्यातच 3,190 हेक्टर इतका बोगस पीक विमा घोटाळा झालाय। बीड जिल्ह्यात सुद्धा विविध तालुक्यांमध्ये परळीतल्याच काही लोकांच्या नावे विमा असल्याची माहिती आहे। कृषी मंत्र्यांनी त्यांच्या सवंगड्यांना सांगून डोकेबाज लोकांकडून बोगस विमा घेतला का, असाही सवाल आहे। नाव न घेता धस यांचा माजी कृषी मंत्री धनंजय मुंडेंवर घोटाळ्याचा हा आरोप आहे। वाळू माफिया, मुरुम माफिया, खडी माफिया यानंतर राज्यात आता पीक विमा माफिया असल्याची चर्चा जोरदार सुरू झाली आहे। धसांच्या आरोपांनुसार आतापर्यंत हा घोटाळा 200 ते 250 कोटींचा असल्याचं कळतंय। गुट्टे गुट्टे, होळंबे, कराड, दैफळे, होळंबे, जयस्वाल। बंजारा समाजामध्ये जयस्वाल आडनाव कुठून आलं मला काय कळेना अध्यक्ष। पुढे ना आंधळे, मुंडे मुंडे मुंडे, लटपटे, चिखलबिडी, दहीफळे दहीफळे, केंद्रे केंद्रे, फड, दिघुळे, हे आडनाव बंजारा समाजामध्ये कधी आले? एका गावामध्ये अध्यक्ष महोदय 4000 हेक्टरचा विमा भरलाय। आणि हे गाव कोणते, इंजेगाव, नाथरा, हे आमच्या तालुक्यातले लोक दुसऱ्या तालुक्यात विमा कस काय भरू शकतात? देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांची मी लवकरात लवकर भेट घेणार आहे। आणि हा जो परळी पॅटर्न आहे आणि संपूर्ण देशामध्ये सुद्धा लागू करावा। हिमाचल प्रदेशाच्या वरती 550 मीटर वरती जिथं बर्फाच्छादित प्रदेश आहे
तिथे सुद्धा हा लागू करावा अशा प्रकारची मी मागणी करणार आहे. 2023ला कोण कृषी मंत्री होते हे आपण तपासून घ्यावं. या कृषी मंत्र्यांनी त्यांच्या सवंगड्याला सांगून, मी सगळ्या शेतकऱ्यांच्या वरती म्हणणार नाही, परंतु यातले डोकेबाज जे कोणी लोक असतील, जे CSC सेंटर असतील, हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे. बीड, परभणीसह इतर काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा उचलणारी माणसं ही कृषी मंत्र्यांचे सवंगडी आहेत का? एकाच तालुक्यातल्या लोकांनी इतर तालुक्यातल्या शेतजमिनींसाठी पीक विमा कसा भरला, असे अनेक प्रश्न उपस्थित केलेत. हे मास्टरमाइंड शोधावा आणि मास्टरमाइंड वरती गुन्हा दाखल व्हावा. ज्यांच्या कोणाच्या बोगस शेतकऱ्यांच्या, बोगस शेतकरी नाही म्हणत, बोगस शेतकऱ्यांच्या तुमच्या नावावर जमीन आहे, तुमच्या नावावर जमीन आहे आणि मी विमा भरतोय आणि मी पैसे उचलतोय, हे कसं चालेल? कृषी मंत्र्यांनी नेमकं काय केलंय आणि याच्या याद्या, ह्या ज्या याद्या माझ्याकडे मिळालेल्या आहेत, ह्या संपूर्ण याद्या त्यांच्या पोर्टलमधून त्यांनी ओपन कराव्यात. मी जे कोणी कृषी मंत्री असतील या काल 2023 ते आत्तापर्यंत मला आठवत नाही, माझी मागचा ब्रेन जरा जास्त काम करीत नाही, कधी कधी कमी काम करतो, म्हणून तुम्हाला जे नाव आठवत असेल ते तुम्ही घ्या. खरं तर महाराष्ट्रात पीक विम्यात घोटाळा झाल्याची कुरकूर अनेक दिवसांपासून सुरू होती. विरोधकांनी सुद्धा याबद्दल आरोप केले होते, पण आता खुद्द सत्ताधारी आमदारांनीच त्याला दुजोरा दिल्यामुळे सरकार आता कारवाई करणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. अजय धनजे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.